गाइस वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण बनवतोय फ्लावर बटाटा भाजी. ढाबा स्टाईल. चला मग सगळेजण या बनवायला आणि खायला सुद्धा. आता तेल टाकतोय फ्लावर बटाटा परतण्यासाठी. हा फ्लॉवर आणि बटाटा थोडा ब्राउनिश कलर मध्ये आला की मग काढून घ्यायचा. हा बऱ्यापैकी आता परतून झालेला आहे. आता मी हा बाउल मध्ये काढून घेत. तुम्ही बघू शकता. बघा. तो गाईज आता आपण या सेम कढईमध्ये दालचिनी, मसाला, वेलची आणि जिरा ऍड करतोय. आपण ऍड करतोय कांदा. हा स्टेजला मी ऍड करते माझ्या चवीनुसार आलं लसूण पेस्ट ऍड करणार आहोत. हिरव्या मिरच्या. त्याला तेल सुटलंय. कांदा चांगला ब्राऊन परतला गेलाय. त्याच्यामध्ये आता आपण थोडं बेसन घालू, साधारण 1 चमचा, आणि ते छान खमंग परतून घेऊ म्हणजे अजून चविष्ट लागेल. आता मी ऍड करते धना जिरा पावडर, हळद आणि लाल तिखट. हे मिक्स करतानाच आपण ह्याच्यामध्ये ऍड करतोय गरम पाणी. मेन इन्ग्रेडियंट ऍड करतोय चवीनुसार मीठ. पण ऍड करतोय टोमॅटो प्युरी. हे करतोय आपण दही. हे आता आपण मिक्स करून घेऊयात. हो चला. अरे आपल्या भाजीला उकळी यायला लागली आहे आणि बाजूने तेल सुद्धा सुटू लागलंय. आता भाज्या टाकायला हरकत नाही. पण या स्टेजला ह्याच्यामध्ये ऍड करतोय हिरवेगार मटार. पण या स्टेजला ह्याच्यामध्ये ऍड करतोय आपला फ्लॉवर आणि बटाटा. हे मिक्स करून घेऊयात. पण याच्यामध्ये ऍड करतोय कसुरी मेथी आणि वाळवलेली कोथिंबीर. चवीनुसार गरम मसाला. आता आपली भाजी झालेली आहे. कोथिंबीर हिरवीगार पेरूया आणि बाउल मध्ये काढून घेऊया. चला तयार झाली आपली भाजी. तुम्हाला आजची आमची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या. बाय.